कल्याणा संताच्या विभोर उपकारी. संत जन्माला येतात जगाच्या कल्याणाकरता. हे जग अज्ञानामध्ये बुडायला लागले म्हणून संत महात्म्याचा अवतार होतो महाराज. संत महात्मे येत असतात, देवाला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला कर्मामुळे येऊ लागतं. संत महात्मे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जन्माला येतात, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात. का? हे लोक दुर्जन लोक आहेत. वा महाराज, संत महात्मे जन्माला येण्याकरता पवित्र कुळ पाहिजे, पवित्र देश पाहिजे, पवित्र काल पाहिजे. पवित्र लागतो महाराज. आपल्या पोटी जर संत महात्मे जन्माला यावं असं वाटत असेल तर आपण पवित्र असलं पाहिजे. आपल्या घरात जर लक्ष्मी टिकून राहायची असेल तर घर कसं स्वच्छ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. लक्ष्मी माता लगेच प्रगट होते महाराज. तसं संत महात्मे आपल्या घरी जर यायचे असतील तर आपलं घर कसं असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. तो देश पवित्र असला पाहिजे, काल पवित्र असला पाहिजे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संत महात्मा जन्माला येतो. आपल्या भागामध्ये उजवानान महाराजासारखे संत महात्मे जन्माला आले महाराज. या भागाला पवित्र करून टाकले. आळंदीमध्ये ज्ञानोबराय जन्माला आले, आळंदी पवित्र करून टाकले. जगद्गुरु तुकोबराय देहू मध्ये जन्माला आले, देहू पवित्र केलेले आहेत. पैठण क्षेत्रामध्ये भानदास महाराज जन्माला आले. पैठण क्षेत्र पवित्र झालं महाराज. अनेक संत जन्माला आलेत. त्यांच्याच कुळामध्ये एकनाथ महाराज जन्माला येणार आहेत. भानदास महाराजाच्या मुलाचं नाव आहे चक्रपाणी. चक्रपाण्याचा नातू सूर्यनारायण.